स्वागत. सर्वप्रथम पाहूयात काही ठळक घडामोडी. पुणे पालिकेत 34 पैकी 11 गावे समाविष्ट झाली. दलित समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सर्व मातंग संघटनेच्या वतीने करण्यात आली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने चित्रकर्मी पुरस्कार 24 जुलैला पुण्यात होणार. चिंचवड गावातील मोरिया गोसावी मंदिराजवळील पवना नदीवर पुलाची दुरावस्था. आणि पिंपरी चिंचवडकरांचा रिंग रोडवर विरोध. घडामोडीनंतर पाहूया सविस्तर बातमीपत्र. पुणे पालिकेत 34 पैकी 11 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यातील 9 गावे अंशतः तर 2 गावे पूर्णतः समाविष्ट करण्यात आली आहेत. पुणे महापालिकेत 34 गावे समाविष्ट करायला पालकमंत्री गिरीश बापट यांचा विरोध होता आणि आज तसेच घडले. राज्य सरकारने ही सगळी गावे पालिकेत घेण्यास असमर्थ दाखवली. त्यापैकी केवळ 11 गावांच्या समावेशाला मान्यता दिली. त्यापैकी फुरसुंगी आणि उरुळी देवाची 2च गावे पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत. पालिकेत याआधी अंशतः समावेश केलेल्या इतर 9 गावांचाही पूर्ण समावेश करण्यात आलाय. लोहगाव, 17.5 नळी, केशवनगर, धायरी आंबेगाव, बावदान, शिवने, उत्तमनगर, उंडरी ही गावे आता पूर्णपणे पालिकेत जातील. त्यामुळे एकूण 11 गावांचा समावेश पुणे पालिकेत होण्याचा मार्ग खुला झालाय. ही सारी प्रक्रिया 31 डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होणार आहे. उरलेल्या 23 गावांचा समावेश 3 वर्षात टप्प्याटप्प्याने होणार आहे. पुणे परिसरातील गावांचा पालिकेतील समावेश हा गेल्या 5 वर्षात रखडलेला विषय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग चव्हाण यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या वाढीचा निर्णय आज झाला आणि त्याच्यामध्ये 9 गावं अंशतः आणि 2 नवीन पूर्णतः अशी फुरसुंगी आणि उरळी अशी 11 गावांचा समावेश केला. खरं तर याचं आम्ही स्वागत करतो, कारण त्या नागरिकांची खूप दिवसाची मागणी होती. याला भाजपचाच विरोध होता वेगवेगळ्या कारणांमुळं. त्यामुळे आज नागरिकांच्या मागणीचा विजय झाला आहे असं आम्ही या ठिकाणी समजतो. पुढलेली गावं 3 वर्षाच्या टप्प्याटप्प्याने हे त्याच्यामध्ये घेणार आहेत असाही निर्णय झाल्याचं आज आम्हाला कळतं आहे. त्याच्यामुळं या सगळ्यांनाच चांगल्या सुविधा मिळतील. पुण्याच्या महानगरपालिकेच्या हद्दीत आल्यामुळं अनेक प्रश्न होते किंवा बेकायदा बांधकाम तिथे जे वाढत होतं त्यालाही कुठेतरी थोडासा आवर बसेल. असं जरी असलं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी भाजपने आश्वासन दिलं होतं लोकांना की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही ही गावं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करू. परंतु त्यांनी तसं काहीही केलं नाही. त्यांच्यासाठी त्या गावकऱ्यांना न्यायालयामध्ये जावं लागलं, न्यायालयात लढा उभा राहावा लागला. म्हणजे चक्क ही भाजपनी नागरिकांची केलेली फसवणूक आहे. एका बाजूला आम्ही हे करणार सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला फसवणूक करायची, असा एक पायंडा आता भाजपमध्ये पडताना दिसत आहे. म्हणजे भाजप आणि फसवणूक असं समीकरण आता दृढ होताना दिसतं आहे. तरीसुद्धा हा कोर्टाच्या रेट्यामुळं घेतलेला निर्णय, हा काय भाजपच्या मनाने घेतलेला निर्णय नाही. कोर्टाने रेटा दिल्यामुळं भाजपला नाईलाजास्तव निर्णय घ्यायला लागला आहे. अन्यथा त्यांनी लोकांची पूर्णपणे फसवणूकच केली असती. आता हा कोर्टाच्या याच्यामुळं निर्णय झाला आहे. तरी आम्ही अशी मागणी करतो राज्य शासनाकडं की तुम्ही ही गावं दिलीत, या गावांचा वेगाने विकास व्हावा. याच्यासाठी आता आम्हाला अनुदानातून तुम्ही निधी पण दिला पाहिजे. या 34 गावात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे पुण्याच्या महापालिका निवडणुकीआधी ही गावे पुण्यात समाविष्ट करण्यास भाजप नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे याबाबतच्या कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही गावे पुण्यात आली असती तर पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येण्यात अडचण झाली असती. त्यामुळे निवडणुकीनंतर तरी ही गावे पालिकेत येतील.
असा अंदाज बांधण्यात येत होता. प्रत्यक्षात तसे घडले नाही. समाविष्ट होण्यासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या काही गावांचा हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी या शहरातील विधानसभा मतदारसंघात समावेश होतोय. त्यामुळे येथील भाजपचे आमदार या गावात समावेशासाठी आग्रही होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात तत्वतः मान्यता दिली होती. मात्र आता अनेक गावांना वेटिंगवर राहावे लागणार असं दिसतंय. आज राज्य सरकारनं न्यायालयामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये 11 गावांचा समावेश करण्याचा निर्णय जारी केला. खरं तर गेली 15 वर्षे सातत्यानं या 34 गावांचा समावेश पुणे महापालिकेमध्ये व्हावा ही मागणी त्या गावकऱ्यांची होती, आमच्यासारख्या कार्यकर्त्याची होती. मी सुद्धा अधिवेशनाच्या काळामध्ये 2 वेळा हा प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की आमच्या भागातल्या गावांचा समावेश महापालिकेमध्ये करावा. परंतु हे सर्व करत असताना 34 गावांचा समावेश 3 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मी राज्याचे यशस्वी आणि कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश बापट साहेब यांचं मनापासून आभार व अभिनंदन करतो की त्यांनी गेली 15 वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला न्याय दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये 11 गावांचा समावेश पुणे महापालिकेमध्ये केला. माझ्या विधानसभेतले सुद्धा 2 गावं या महापालिकेमध्ये समावेश होण्याच्या यादीमध्ये आहेत. खरं तर गावं महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यासाठी साधारणतः 7,500 कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेने राज्य सरकारकडे मागितल्याने तो निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीनं आम्ही गावं महानगरपालिकेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण विकास करत असताना महानगरपालिकेचा हद्दीतला विकास आणि ही जी नव्यानं गावं येतील यांचा भौगोलिक विचार जर केला तर जेवढी महापालिकेचं क्षेत्र आहे तेवढंच क्षेत्र आत्ता या नवीन गावांचं 34 गावांचं होणार होतं आणि त्यामुळे या गावाचा विकास करण्यासाठी याही 7,000 कोटींचा निधी कमी पडणार होता. आणि म्हणून सातत्यानं जी मागणी पाठपुरावा करत होणारे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींची होती त्याचा मागणीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय केलेला आहे. ज्या गावांचा समावेश या भागामध्ये झालेला आहे त्यांचाही विकास अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि गतिमान व्हावा या भूमिकेतनं सरकार आणि महापालिका काम करेल. नाही असं कुठलाही राजकीय हेतू त्याच्यामध्ये नव्हता. कारण गेली अनेक वर्ष मी सुद्धा 23 गावांमध्ये जी 97 साली गावं महानगरपालिकेत समावेश झाली त्या गावांपैकी असं होतो. युती सरकारच्या काळामध्ये ही गावं समाविष्ट करण्याचा निर्णय झाला. त्यातले काही गावं पुन्हा महापालिकेच्या हद्दीबाहेर गेली. त्यामुळे गावं घेण्याचा निर्णय हा भाजपा सरकारचाच आहे. त्यामुळे मी असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा महापौर असतील आम्ही सर्वजण गावं महानगरपालिकेमध्ये घेण्याच्या भूमिकेतलेच आहोत. याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू आमचा नाही आहे. परंतु गावं घेत असताना 7,000 कोटी रुपयाचा जो निधी महापालिकेला द्यायचा आहे हा उभा करण्यासाठी सरकारला वेळ लागतो आणि त्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने गावं घेण्याचा निर्णय केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर आता राज्यभरातील मातंग संघटनांनी 12 महामंडळाची संपूर्ण कर्जमाफी करून दलित समाजाला न्याय मिळावा अशी मागणी सर्व मातंग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर आता राज्यभरातील मातंग संघटनांनी 12 मंडळांची संपूर्ण कर्जमाफी करून दलित समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सर्व मातंग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे IPI मातंगच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला हनुमंत साठे, RPI पुणे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे आणि विविध जिल्ह्यातील मातंग आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्या स्वरूपात अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, दिव्यांग विकास महामंडळ, आदिवासी महामंडळ, महिला विकास महामंडळ अशा 12 महामंडळांची एकूण 1,000 कोटींची थकबाकी आहे. तर राज्य सरकारने 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी या कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी या बैठकीत आली. जर या संदर्भात राज्य सरकारने विचार न केल्यास मागासवर्गीय सुकाणू समितीच्या राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. दरम्यान या बाबतीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे कर्जमाफीची मागणीही मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. शबरी विकास महामंडळाचं कर्ज 32 कोटी तर अशा पद्धतीचं 636 कोटीचे जे थकबाकी कर्ज आहे ही आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे. पैकी महिला आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील महामंडळ, मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळ या लाभार्थीच्या थकबाकीदार कर्जांची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. साधारण 1,000 कोटीची कर्जमाफी, 1,000 कोटीच्या रकमेच्या आतली ही कर्जमाफी आहे. आणि म्हणून विविध मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जमाफीची मागणी आज राज्यातील विविध संघटनांच्या मार्फत
पुण्यात संपन्न झालेल्या बैठकीमध्ये करण्यात येत आहे. आजच्या बैठकीला साधारण 12 संघटनाचे संघटना प्रमुख आहेत. ही जर कर्जमाफी लवकरात लवकर व्हावी अशा आशयाचं निवेदन पुण्यामध्ये आपण सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेब, राज्यमंत्री दिलीप कांबळे साहेब यांना दिली होती. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र संजीवजी खिलावरे, त्याचप्रमाणे भाई प्रदीपजी आंबोरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री असतील, सामाजिक न्यायमंत्री असतील, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री असतील यांच्याकडे केलेले आहे. 1 ऑगस्टपर्यंत शासनाने कर्जमाफीचा निर्णय करावा आणि आज जर ही कर्जमाफी लवकर नाही झाली तर आज ज्या पुण्यामध्ये संघटना एकत्रित आलेल्या आहे या संघटनेच्या मार्फत सुकाणू समिती निर्माण करून राज्यातील मागासवर्गीय SC ST VGNT OBC साठी काम करणाऱ्या भूमिहीनांसाठी शेवटच्या वर्गापर्यंत काम करणाऱ्या महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांचं संघटन करू. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रती जे दायित्व दाखवलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या दायित्वाप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं भूमिहीनांच्या प्रती आणि भूमिहीनांच्या सोबत असलेल्या 12 बलुतेदार इतरांच्या प्रती जे काही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जे काही धोरण अजूनपर्यंत स्वीकारलेलं नाही किंवा त्यांच्या प्रती कोणती भूमिका जी स्पष्ट केलेली नसल्यामुळं राज्यातील भूमिहीनांच्याही वाढत्या आत्महत्यामुळे आमच्यातील असलेला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेशामधल्या विविध संघटनांच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधामध्ये अनेक जनआंदोलन झालेली आहेत. या जनआंदोलनाच्या माध्यमातून 2001मध्ये आमच्या सर्व संघटनांच्या माध्यमातून राज्य सरकारने केंद्र सरकारला केलेल्या आव्हानानुसार सन 2008-2009मध्ये 934 कोटी रुपयाची कर्जमाफी तत्कालीन राज्य सरकारने केलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसोबत. आणि यावेळेस राज्य सरकारची भूमिका राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या बाबतीतलं धोरण स्वीकारलेलं आहे. त्यांनी घोषणा केली, त्या घोषणेचं स्वागत आम्ही करतो आहोत. परंतु राज्य सरकारनं मागील तत्कालीन सरकारच्या प्रमाणे यावेळी जर भूमिहीनांच्या बाबतीमध्ये जसा असा विचार केला असता तर आज आमच्या संघटनांना हे आंदोलन करण्याची वेळ आलेली नसती. परंतु आज ज्या राज्यातील 12-13 महामंडळाकडचे जे काही 636 कोटी रुपयाचं कर्ज आहे त्यामध्ये अधिक इतर महामंडळाचे जे काही कर्जाचे आकडेवारी आमच्याकडे येणे बाकी आहे, असं एकूण 1000 कोटीच्या जवळपास हे जे कर्ज आहे हे कर्ज शेतकऱ्यांच्या एकूण कर्जाच्या 1% नाही. 1% नसलेल्या खर्चाच्या बाबतीमध्ये सरकार जर भूमिहीनांच्या प्रती, जर शेतकऱ्यांच्या प्रती, कष्टकरी कामगारांच्या प्रती, 12 बलुतेदारांच्या प्रती जर उदासीन असेल तर हा भूमिहीनांवर, कष्टकरी कामगार अन्याय करणारा हे सरकारचं धोरण आहे. या धोरणाच्या विरोधामध्ये आम्ही राज्यातील सर्व संघटना ज्या फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या भूमिहीनांच्या, कष्टकरी कामगारांच्या बाबतीत लढणाऱ्या संघटना आहेत, या सर्व संघटनांचा एकत्र येऊन आज या पुणे शहरामध्ये या रिपब्लिकन मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आमचे हनुमंतरावजी साठे यांनी या महाराष्ट्रातील सर्व लोकांना एकत्र करून आम्ही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांनी सामाजिक न्याय दिनापासून केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरुद्ध एल्गार पुकारल्यानंतर या ठिकाणी सन्माननीय माननीय मुख्यमंत्र्यांना खिलारे साहेबांनी पंढरपुरामध्ये घेराव टाकला. त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि आमच्या संघटनेच्या वतीनं सामाजिक न्यायमंत्री यांना विदर्भामध्ये घेराव टाकला. त्यांनी घेतलेलाचा आधार या ठिकाणी 14 जुलैला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांनी प्रधान सचिवासोबत बैठक घेऊन भूमिहीनांच्या प्रती आपली संवेदना व्यक्त केलेली आहे. या संदर्भात 8 जून रोजी सोलापूरला एक बैठक आयोजित केलेली होती. त्या बैठकीमध्ये आम्ही घोषणा केली होती की समाजातील जो बलुतेदार शेतमजूर कष्टकरी आहे, श्रमिक आहे, वंचित आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, त्याचबरोबर समाजातल्या ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला वर्ग आहे, ज्यांचा बचत गट आहे, या सगळ्यांच्या सामाजिक न्यायासाठी म्हणून या सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबर या वंचित घटकांची, समाजातल्या शेवटच्या घटकांची कर्जमाफी करावी. आणि तशा पद्धतीनं आम्ही 20 जून रोजी माननीय मुख्यमंत्री साहेबांना मुंबईला भेटलेलो होतो भारतीय दलित महासंघाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून. त्याने आम्हाला या प्रश्नावर वेळ देखील द्यायचं कबूल केलेलं होतं. त्याप्रमाणे पंढरपूरला आषाढी वारीच्या निमित्तानं 3 जुलैला माननीय मुख्यमंत्री साहेब पंढरपूरला आलेले होते. त्यावेळेला भारतीय दलित महासंघाच्या शिष्टमंडळात पश्चिम महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष दादासाहेब लोखंडे, मी आणि इतर कार्यकर्ते सामील होतो. त्यावेळेला दुग्धविकास मंत्री महादेवजी जानकर साहेब पण होते. त्यांनी त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं की हा खऱ्या अर्थानं विचाराधीन विषय आहे आणि या लोकांची देखील कर्जमाफी झाली पाहिजे. आमचं सरकार याबाबत सकारात्मक आहे.
महामंडळ यांच्या वतीने चित्रकर्मी पुरस्कार 24 जुलैला पुणे येथील बालगंधर्व येथे होणार आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक चित्रकर्मी पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात पुण्यातील चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकार व तंत्रज्ञांना हा पुरस्कार देऊन त्यांनी दिलेल्या चित्रपटसृष्टीच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करून गौरवण्यात येणार आहे. यावेळी झगमगती विद्युत रोषणाई आणि नृत्याविष्काराने हा चित्रकर्मी पुरस्कार 2017 हा सोहळा यंदा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी 24 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडेल. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सिनेमा क्षेत्रात अखंड वाहून घेतलेल्या रंगकर्मींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी चित्रपट क्षेत्रातील सर्व मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावतील. अभिनेत्री वर्षा उसगावकर, पूजा पवार, तेजस्विनी लोहारी, सुरेखा कुर्ची, वैशाली जाधव, रेश्मा परितेकर, नेहा सोनाने, गिरिजा प्रभू, सुवर्णा काळे, अमित कल्याणकर, मयूर लोणकर, अथर्व कर्वे, श्वेता शिंदे, शर्वरी जमेनीस, सुशांत शेलार हे कलाकार बहारदार नृत्यविष्कार सादर करतील. तर नाटकाचे स्क्रिप्ट्स आणि विनोदी ढंगात सादर केलेले सूत्रसंचालन उपस्थित रसिकांना मनमुरादपणे अनुभवता येईल, अशी माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, संचालिका निकिता मोघे, माधव अभ्यंकर, संजय ठुबे व समारंभ समिती प्रमुख गिरीश कोळपकर यांनी दिली. एकूण 17 चित्रकर्मी पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार असून यात चित्रपट विभागात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलाकार तंत्रज्ञ यांचा सन्मान होणार आहे. यात निर्माता सुभाष परदेशी, दिग्दर्शक कांचन नाईक, लेखक श्रीनिवास भनगे, छायाचित्रण चारुदत्त दुखंडे, संगीत प्रभाकर जोग, कला श्याम भूतकर, रंगभूषा विक्रम गायकवाड, अभिनेता राहुल सोलापूरकर, अभिनेत्री ललिता देसाई, नृत्य नंदकिशोर कपोते, संकलन गिरीश ओक, चित्रपटगृह प्रकाश चाफळकर, निर्मिती व्यवस्था शेखर सोमन, प्रकाश योजना यशवंत भुवड. यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांचा विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे यावर्षीपासून चित्रकर्मी पुरस्कार हा विभाग वाईज चालू केलेला आहे. पुणे विभागाचा हा पुरस्कार सोमवार दिनांक 24 जुलै 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या पुरस्कारामध्ये प्रामुख्याने पुणे आणि पुणे परिसरातील पुणे विभागातील कलावंतांचा म्हणजे निर्मात्यापासून ते स्पॉट बॉयजपर्यंत अशा कलावंतांचा चित्रकर्मी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले जाणार आहे. ज्या कलावंतांनी गेली 25 ते 30 वर्ष सातत्याने चित्रपटसृष्टीत एक भरघोस असं काम केलेलं आहे आणि ज्या कलावंताचा आत्तापर्यंत कुठल्याही पारितोषिकासाठी महामंडळाचा विचार केला नाही अशा कलावंतांचा या प्रसंगी सन्मान केला जाणार आहे. हा सोहळा पुरस्कार त्यांना उभयता सहकुटुंब असा त्यांचा सत्कार केला जाणार आहे. या पुरस्काराचं स्वरूप रुपये 10,000, शाल, त्यांच्या सौभाग्यवतीसाठी पैठणी असं असणार आहे. चित्रकर्मी हा पुरस्कार होत असताना प्रामुख्याने यावर्षी जवळजवळ आपण पाहिलं तर बऱ्याच वेगवेगळ्या विभागातील मराठी कलावंतांना, निर्मात्यांना, चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड्स मिळाले आहेत. अशा नॅशनल अवॉर्ड विनर जवळजवळ 11 कलावंतांचाही या प्रसंगी सत्कार केला जाणार आहे. संपूर्ण नृत्य संगीतमय असा हा कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या सभासदांसाठी व उर्वरित इतरांसाठी असा पूर्ण असणार आहे. यात नेहमीच आपण पाहिलं की बऱ्याच अवॉर्ड फंक्शनमध्ये तेच कलाकार सेलिब्रिटी परफॉर्मन्स करत असतात, परंतु अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून 35,000 सभासद कलावंत या इंडस्ट्रीशी निगडीत आहेत. अशाही नवोदित कलावंतांना परफॉर्म करण्याची एक संधी मिळावी यासाठी या डान्स नृत्य सादर होणार आहेत, यात जे स्किट्स सादर होणार आहेत, यात याचे निवेदन जे होणार आहेत यासुद्धा जवळजवळ 80 ते 85% नवोदित कलावंतांना आम्ही या माध्यमातून संधी दिली आहे. आणि निश्चितच आम्हाला खात्री की पुण्यातील हा एक आगळावेगळा कार्यक्रम, आगळावेगळा उपक्रम नवोदित कलावंतांना दिली जाणारी संधी निश्चितपणे सर्वांना आवडेल आणि रंगतदार सोहळा हा 24 जुलै रोजी पुण्यामध्ये साजरा केला जाईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. यात प्रमुख पाहिलं तर निर्माता कॅटेगरीमध्ये सुभाष परदेशी पुण्यातील सिनियर कलाकार आहेत, कांचन नायक असे ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत, विक्रम गायकवाड जे सिनियर आपले मेकअपमन आहेत, श्रीनिवास भनगे लेखकमधून आहेत, ज्यांना आपण आशू या नावाने ओळखलं जातो अशा ललिता देसाई अभिनेत्री विभागातून यांना पुरस्कार आहेत, राहुल सोलापूरकर यांना अभिनेता विभागाचा पुरस्कार आहे.
त्याचबरोबर नंदकिशोर कपोते यांना नृत्यामध्ये, गिरीश ओक यांना संकलनमध्ये, यशवंत बोर्ड यांना प्रकाश योजना, अरविंद चापळकर, प्रकाश चापळकर यांना एक्झिबिटर या विभागात आहे. तर अरुणा अंतरकर यांना चित्रपट समीक्षा, दत्ता बनगे यांना वेशभूषा, तर राम पायगुडे यांना कामगार या विभागात, अशा वेगवेगळ्या विभागात, चारुदत्त दुखंडे असतील छायाचित्रामध्ये, संगीतमध्ये प्रभाकर जोग असतील, कलामध्ये श्याम बोटकर असतील, अशा वेगवेगळ्या 17 विभागांमध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि निश्चितच बऱ्याच वर्षानंतर पुण्यामध्ये आगळा वेगळा पुण्यातील कलावंतांनी सादर केलेला कार्यक्रम, पुण्यातील कलावंतांसमोर या रंगकर्मींना पुरस्कार देऊन गौरवण्याचा हा कार्यक्रम. त्यामुळे निश्चितपणे हा चित्रकर्मी पुरस्कार सर्वांना आठवणीचा आणि आवडेल याची आम्हाला खात्री आहे. येस, या कार्यक्रमाचे निमंत्रिका असणार आहेत, ज्या प्रवेशिका असणार आहेत त्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये दिनांक 22, 23, 24 रोजी उपलब्ध असणार आहेत. यातील प्रामुख्याने सर्वप्रथम अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांना पहिला प्रेफरन्स दिला जाईल आणि उर्वरित पासेस हा पुण्यातील इतर रसिकांनाही पासेस बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मिळतील. नमस्कार. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा चित्रकर्मी पुरस्कार सोहळा जो आता 24 तारखेला बालगंधर्वमध्ये होतो आहे, यामध्ये वेगवेगळ्या नृत्याचे परफॉर्मन्स होणार आहेत. काही स्किट्स सादर केले जातील, काही गाण्याचा परफॉर्मन्स आहे. तर पहिल्यांदाच असं होतं आहे की वेगवेगळे नृत्य दिग्दर्शक पण ह्याच्यात, जे चित्रपट महामंडळाचे सभासद आहेत असे वेगवेगळे नृत्य दिग्दर्शकसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आहेत निहाल कांबळे, विनोद धोकटे, स्वाती धोकटे, आनंद खुडे, सचिन घोरपडे, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये नृत्य दिग्दर्शक आहेत की त्यांनी पण यामध्ये सहभाग घेतलेला आहे. वेगवेगळे विषय त्यांना दिले गेलेले आहेत आणि ओव्हरऑल सगळं दिग्दर्शन आणि त्यातले 2 परफॉर्मन्सेस स्पेशली मी कोरिओग्राफ करते आहे. तर असाही हा वेगळा प्रकार यामध्ये दिसून येईल आपल्याला. याच्यामध्ये पुणं म्हटलं की शिवाजी महाराज, पेशवे आणि गणपती हे पुणं म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर होतं, तो एक परफॉर्मन्स असेल. नंतर पुरुषांनी जे स्त्री वेश परिधान करून केलेली गीतं, त्यामध्ये बालगंधर्वांपासून ते आता सचिन पिळगावकरांपर्यंत सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे आणि ती गाणी हिट केलेली आहेत आणि तो एक हटके परफॉर्मन्स आहे जो नेहमीच्या कार्यक्रमात आपल्याला बघायला मिळत नाही. चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिराजवळील पवना नदीवरील पुलाची दुरावस्था. चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिराजवळून पवना नदी जाते. त्या नदीवरील पुलाचे संरक्षणातील कठडे तुटल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या पुलावरून शाळेतील मुलांची वर्दळ मोठ्या प्रमाणे असते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. महापालिकेवर धडक मोर्चा आणि आता उपोषण. पिंपरी चिंचवडकरांचा रिंग रोडवर विरोध. पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेवर धडक मोर्चा हा काही दिवसापूर्वीच आलेला होता. रिंग रोड हा रद्द झालाच पाहिजे अशी नागरिकांची मागणी असताना आज देखील पिंपरी चिंचवडमध्ये एक दिवस लक्षणीय उपोषण केलेलं आहे. रिंग रोड रद्दसाठी घर बचाव संघर्ष समितीचं हे उपोषण आहे आज आणि या उपोषणाला महिलांची संख्या अतिशय लक्षणीय आहे. नेमकं आपण त्यांचं मत काय, इथे आपण काही जमलेल्या महिलांशी जाणून घेऊ. नमस्ते मॅडम, उपोषण केलं आहे ते नेमकं कशासाठी केलेलं आहे? आमचं उपोषण हे आज आमच्या घरांसाठी. आमचा विरोध नाही, आम्हाला विकासाबद्दल विरोध नाही आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची घरं वाचवून तुम्हाला विकास जरूर करावा, पण आमची घरं नका जाऊ देऊ याच्यामध्ये. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची प्राधिकरणातली घरं ती नियमित करावी, रिंग रोड रद्द करावा आणि दुसरं म्हणणं आहे ते शास्तीकरही रद्द करावा. आज पावसाळा दिवस चालू असताना सुद्धा आम्हाला भर रस्त्यात पावसात येऊन आंदोलन करावं लागतंय का? आमचं काही चुकलं का? तर सरकारने याच्यावर नक्कीच विचार करावा, एवढंच माझं म्हणणं आहे.
आणखी इथे काही पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर हे देखील उपलब्ध आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात नेमकं लोक जे उपोषणाला बसलेत आणि काही दिवसापूर्वी जो मोर्चा काढला होता महानगरपालिकेवर, नेमकं प्रकरण काय, आपण मारुती भापकर यांच्याकडून जाणून घेऊयात. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण 1972ला स्थापन. या शहरातल्या गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांना ना नफा ना तोटा तत्वावर घरकुल उपलब्ध व्हावे यासाठी प्राधिकरणाची स्थापना झाली. परंतु मूळ उद्देशाला प्राधिकरणाने हरताळ फासला आणि त्या ठिकाणच्या ज्या जमिनी आहेत प्राधिकरणाच्या, त्या जमिनी दलाल, मोठे राजकीय नेते, उद्योगपती यांना देण्याचा कार्यक्रम केला. जेवढी घरं सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राधिकरणाने उपलब्ध करून द्यायला हवी होती तेवढी घरं प्राधिकरणाने उपलब्ध करून दिली नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती व्हायला हवी होती, तीही झाली नाही. म्हाडाच्या माध्यमातून घराची निर्मिती व्हायला हवी होती, तीही झाली नाही. आणि म्हणून सर्वसामान्य कष्टकरी कामगारांनी या शहरामध्ये गुंठा दीड गुंठा अशा प्रकारची जागा घेऊन या शहरात स्वतःच्या स्वकष्टाने कमवलेल्या पैशातनं घराची उभारणी केली. अशा स्थितीमध्ये मागच्या काही वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये घराचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि अनधिकृत बांधकामं ठरवून पिंपरी चिंचवड शहराच्या घरांवरती कारवाई करण्याची मोहीम पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सुरू आहे. या सगळ्या कारवाईला आम्ही मागच्या अनेक वर्षापासून विरोध करतोय, आजही आम्ही विरोध करतोय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आत्ताचा जो काही मोर्चा आणि आंदोलन सगळं सुरू आहे ते रिंग रोड हा जो प्रकल्प आहे प्राधिकरणाच्या वतीने महानगरपालिकेच्या जागेमधनं जाणारा, यामध्ये जवळपास 2,500 ते 3,000 घरांवरती त्यामुळं बुलडोजर फिरणार आहे आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर येणार आहेत. याची संख्या जवळजवळ 10,000 ते 15,000 लोकांची आहे. 10,000 ते 15,000 लोक जर या शहरातले विस्थापित होणार असतील तर मला वाटतं या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि सामाजिक शांततेचा मोठा प्रश्न भविष्यकाळात निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून हा 1976चा DPमध्ये असणारा रिंग रोड आहे, जो रिंग रोडच्या जमिनी वेळेत प्राधिकरणाने महापालिकेने ताब्यात जर घेतल्या असत्या तर ह्या लोकांनी जमिनीच घेतल्या नसत्या आणि तिथं घरच उभारली नसते. ही सगळी प्रशासनाची चूक असताना आत्ता सर्वसामान्य नागरिकांच्या घरावरती बुलडोजर फिरवण्याचा मनोदय शासनाचा आहे आणि त्याला या ठिकाणी आम्ही विरोध करतोय. कारण हा जो रिंग रोडचा प्रकल्प आहे, हा जो रिंग रोडचा विकास आराखड्यामधलं जे आरक्षण आहे हे कालबाह्य झालेलं आहे. अनेक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते आहेत, पुणे ते लोणावळा लोकल सुरू आहे, मेट्रोचं काम सुरू झालेलं आहे, BRTSचे अनेक चांगले रूट महानगरपालिकेने विकसित केलेले आहे. अशा स्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिंग रोडची कुठल्याही परिस्थितीमध्ये आवश्यकता नाही असं या ठिकाणी आमचं मत आहे. आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण रिंग रोड प्रकल्पच रद्द करावा ही अतिशय प्राधान्याची या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. दुसरी मागणी म्हणजे अनियमित बांधकामे नियमित व्हावेत ही आमची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. आणि जो जिजिया कर आहे, पठाणी कर आहे, शास्ती कर, तो संपूर्णतः माफ करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. या मागणीवरतीच 2014च्या लोकसभेच्या निवडणुका इथल्या सत्तेवर असणाऱ्या लोकांनी निवडणुका लढल्या. त्यावेळी सांगितलं की तुमची आम्ही घरं नियमित करू, शास्तीकर माफ करू, कुठल्याही घराच्या विटेला हात लावू देणार नाही अशा प्रकारचे लोकांना आश्वासनं यांनी दिली. त्यामध्ये लोकसभेची निवडणूक यांनी काढली, लोकांची मतं घेतली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील यांनी असंच आश्वासन दिलं, लोकांनी यांना भरभरून मतं दिली. आणि 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी अशा प्रकारची आश्वासनं दिली. नवे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रत्येक सभेत येऊन त्यांनी सांगितलं घराचं महत्त्व आणि आम्ही सर्वसामान्य माणसाच्या विटेला देखील धक्का लावणार नाही अशा प्रकारचं अभिवचन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. अशा स्थितीमध्ये एका बाजूला अशा प्रकारची आश्वासनं दिली, मतं घेतली, महापालिकेत सत्ता घेतली, राज्यात सत्ता घेतली, देशात सत्ता घेतली आणि दुसऱ्या बाजूला आता ही कारवाईला सुरुवात करतायत. मला वाटतं हा पिंपरी चिंचवडकर नागरिकांची ही मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे, हा विश्वासघात आहे. शहरातल्या टॅक्सपेयर नागरिकांच्या पाठीत खुपसलेला हा खंजीर आहे. आमची सरळ मागणी आहे की अशा प्रकारचा अन्याय अत्याचार आम्ही आमच्या शहरातल्या टॅक्सपेयर नागरिकांवरती कधीही सहन करणार नाही.
प्रशासनाने जर अशा प्रकारची कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रश्नाचं प्राधिकरणाच्या प्रश्नाचं असतील, प्राधिकरणाचे वेगवेगळे आरक्षण असतील, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न असेल, या प्रश्नाचं प्रत्येक वेळेस दर 5 वर्षानंतर राजकारण केलं जातं आणि ह्याच प्रश्नाच्या ह्याच्यावरती निवडणुका लढवल्या जातात आणि निवडूनही हीच लोकं येतात, परंतु आत्तापर्यंत हा प्रश्न सुटला नाही. त्याच्यामुळं ह्या सर्व लोकांना ज्या लोकांनी आत्तापर्यंत आश्वासनं दिली त्या सगळ्यांना आश्वासनांचं परत एकदा आठवण करून देण्यासाठी आणि हा आमचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे ह्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी ही सगळी जनता एकवटलेली आहे. काय कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाही, कुठल्याही संघटनेचं आंदोलन नाही, तर हे सर्व बाधित लोक आहेत आणि हे आता ह्या सर्व खोट्या लोकांना ओळखलेले आहेत या लोकांनी आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा उभा केलेला आहे. तर आमची या सरकारला सुद्धा विनंती आहे की आत्तापर्यंत तुम्ही खोटे नाटे बोलूनच आत्ता सत्ता मिळवलेली आहे, तर इथून पुढे जर तुम्ही ह्याच पद्धतीनं चालणार असाल तर जनता तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. कारण जर तुम्ही लोकांना रस्त्यावर आणू इच्छित असाल तर विश्वासानं लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे, तर हीच जनतासुद्धा तुम्हाला रस्त्यावर आणणार आहे आणि 100% तुम्हाला येत्या निवडणुकामध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे. म्हणून मला या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगायचं आहे, मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये आलात, वेळोवेळी सगळ्यांना निवेदित केलं, सगळ्यांना सांगितलं, तुम्ही सगळ्यापर्यंत हा तुमचा मेसेज पोहोचलात. सत्ता आमच्या हातामध्ये द्या, आम्ही तुम्हाला या प्रश्नातून कायमस्वरूपी तुम्हाला मुक्त करू. परंतु आज 3-4 वर्ष झालं तुम्ही सत्तेत आहात, आत्तापर्यंत एकदाही तुम्ही हा प्रश्न मांडला नाही किंवा घेतला नाही आणि आज परत तुमचंच सरकार जर या गोरगरिबांच्या जर घरावरती बुलडोजर चालवण्याचा प्रयत्न करत असाल तर शेवटी तुम्ही सुद्धा खूप मोठा खोटाडेपणा केला आहे आणि खूप मोठा घात केला आहे. परंतु हा घात लोक विसरणार नाहीत. तुम्हाला नक्कीच तुमचीसुद्धा जागा दाखवण्याचं काम हे लोक करतील. म्हणून तुम्ही वेळेतच सावध व्हा आणि लोकांना न्याय द्या, अन्यथा पुढची लढाई आमची खूप तीव्र करू आणि त्यावेळेस मात्र उशीर झालेला असेल, म्हणून तुम्ही आत्ताच सावध व्हा. भारतीय जनता पार्टीने आम्हाला आता जे इलेक्शन झालं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा हा प्राधिकरणाचा प्रश्न आम्ही निश्चितपणे सोडवू. पण आता प्राधिकरणाचे भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊन 2-3 वर्ष झालं तरी त्यांनी प्राधिकरणाचा आमचा विषय कधी कुठेही मांडलेला नाही. आणि मॅडम गेले 1972मध्ये जेव्हा पिंपरी चिंचवडची वाढ होत असताना ह्या ठिकाणी गोरगरीब जनता आता महाराष्ट्रातून देशातून या ठिकाणी आली आणि त्यावेळेस त्यांचा पोटाचा प्रश्न सुटल्यानंतर त्यांनी स्वतःची कळगी भरल्यानंतर थोडेसे पैसे शिल्लक राहिल्यानंतर या ठिकाणी जागा विकत घेतल्या आणि जागा विकत घेत असताना ह्या प्राधिकरणाची स्थापना झाली 1972ला, पण त्यांनी शेतकऱ्याला मोबदला दिला नाही. त्यामुळे ह्या गोरगरीब शेतकऱ्यांनी परत ती जागा आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना जागा विकल्या. पण त्यावेळेस आम्हाला फक्त आमचा पोटाचा प्रश्न सुटला, आता घराचा प्रश्न सुटावा म्हणून जागा घेतली. जागेचं आमचं खरेदी खत झालं, त्याच्यावरती कुठलंही बंधन नव्हतं. रजिस्टर ऑफिसमध्ये त्याचं खरेदी खत झालं. त्या माध्यमातून आम्हालाही माहीत नव्हतं की खरेदी खत झाल्यानंतर सातबाऱ्यावरती आमचं नाव आलं पाहिजे, पण ते तसंच सातबाऱ्यावरती नाव शेतकऱ्याचं नाव 2005पर्यंत राहिलं आणि 2005 नंतर प्राधिकरणाने त्या ठिकाणी त्यांच्या सातबाऱ्यावरती नाव नोंदलं. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की 82-71 असे वेगवेगळे फेरफार पडले. त्या फेरफारच्या आधारे त्यांनी ताबा पावतीच्या अंतर्गत त्यांनी त्यांची नावं कशा पद्धतीने चढवली. हीच नावे जर त्यांनी प्राधिकरण ज्यावेळेस स्थापन झालं आमची जागा विकार केली असली तर त्यांची नावं चढली असते तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी जागा विकत घेतल्या नसत्या. ह्याला पूर्णपणे प्राधिकरण ही संस्था म्हणजे ढिसाळ असून तिने ही त्यावेळेस त्यांची कार्यक्षमता व्यवस्थित नव्हती. त्यांनी त्यांचं नाव तेव्हा चढवायला पाहिजे होतं आणि त्याच्यामुळं ही प्राधिकरण संस्था आता महानगरपालिकेमध्ये विलीन झाली पाहिजे आणि निश्चितपणे आमचे नावं सिटी सर्वेला लागली पाहिजे आणि प्रॉपर्टी कार्डला आमची नावं लागली पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी निवेदन. ज्याप्रमाणे प्राधिकरणाचा दोष आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा देखील दोष आहे. कारण प्राधिकरणाची जागा असतेवेळेस लोकांनी जे घरं बांधली ते घरं बांधण्याला त्याच वेळेस विरोध केला असता तर लोकांनी आज घरे बांधली नसती. यामुळे रिंग रोड करून नेमका फायदा कोणाचा होत आहे हे पाहण्यासारखं आहे किंवा सर्वसामान्यांची घरे ही सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर आणून नेमकं काय साध्य करायचं आहे हे पाहण्यासारखं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भारत प्रधान सह शीतल मुंडे, जनवार्ता न्यूज. पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. पुणे पालिकेत 34 पैकी 11 गावे समाविष्ट झाली. दलित समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सर्व मातंग संघटनेच्या वतीने करण्यात आली.
24 जुलैला पुण्यात होणार. चिंचवड गावातील मोरिया गोसावी मंदिराजवळील पवना नदीवर पुलाची दुरावस्था. आणि पिंपरी चिंचवडकरांचा रिंग रोडवर विरोध. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. पाहत राहा जनवार्ता न्यूज, जगा वर्तमानात बिनधास्त.